शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीची चर्चा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीबाबत ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अंतिम अधिकृत तारीख तपासणे आवश्यक आहे. कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत काही जिल्ह्यातील 532 शेतकऱ्यांची प्रतिनिधित्व यादी जाहीर. कर्जमाफीमध्ये मोठा बदल. 2026च्या अर्थसंकल्पात 30 सप्टेंबर 2000 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन. नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे लक्ष ऑगस्टकडे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीला विलंब होत असल्याबाबत राजकीय स्तरावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांचे लक्ष पुढील याद्या आणि अधिकृत प्रक्रियेकडे आहे. विदर्भात पावसाचा जोर वाढला. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या भागांसाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पावसामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता. मुसळधार पाऊस आणि स्थानिक पाणीसाच्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर ह्यासारख्या पिकांमध्ये नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील निचर व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. यंदाच्या पावसाबाबत हवामान विभागाचा अंदाज. महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीबाबत हवामान विभागाचे अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे पेरणीनंतर पीक व्यवस्थापन, स्थानिक हवामानाचा अंदाज पाहणे आवश्यक आहे. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांचे लक्ष. अतिवृष्टी, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित पीक विमा प्रक्रियेतील पंचनामा आणि नुकसान नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास तातडीने नोंद करावी. पिकांचे नुकसान झाल्यास स्थानिक प्रशासन, कृषी विभागाकडे वेळेत माहिती देणे आणि आवश्यक कागदपत्रे जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता चर्चेत. केंद्राच्या पीएम किसान योजनेतील पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता. मात्र अधिकृत तारीख जाहीर होईपर्यंत सोशल मीडियावरती तारखावर विश्वास ठेवू नये. पीएम किसानसाठी फार्मर आयडी आणि नोंदी महत्त्वाच्या. केंद्र व राज्याच्या कृषी योजनांमध्ये शेतकऱ्यांची डिजिटल माहिती आणि फार्मर आयडी यांचे महत्त्व वाढणार आहे. महाराष्ट्रात फार्मर आयडीची मोठी प्रगती. अर्थसंकल्पीय माहितीनुसार राज्यात 1,31,00,000हून अधिक फार्मर आयडी तयार झाल्याचे सांगण्यात आले आहे. ॲग्री स्टॉक योजनेवर भर. शेतकऱ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ॲग्री स्टॉक संबंधित कामाला महत्त्व दिले जात आहे. शेतकऱ्यांना हवामान आणि बाजारभावाची माहिती. राज्याच्या अर्थसंकल्पीय माहितीनुसार 30 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना हवामान आणि बाजारभावांशी संबंधित माहिती देण्यात येत आहे. नैसर्गिक शेतीला चालना. महाराष्ट्रात पुढील काळात नैसर्गिक शेती अभियान राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेत पाणंद रस्त्यावर भर. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी पाणंद रस्त्याशी संबंधित कामांना अर्थसंकल्पात महत्त्व देण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात एआयचा वापर. राज्यातील कृषी विद्यापीठामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या मदतीने कृषी क्षेत्रातील कामाला चालना देण्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. शेतकरी कर्जमाफीची पात्रता तपासणे महत्त्वाचे. कर्जमाफीसाठी केवळ कर्जदार असणे पुरेसे नसून शासनाने ठरवलेल्या कर्जाची तारीख, प्रकार आणि इतर पात्रता निकष लागू होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत यादी सूचनेत आपले नाव तपासावे. शेतकऱ्यांसाठी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. कर्जमाफी, पीएम किसान, नमो शेतकरी, पीक विमा आणि बाजारभाव याबाबत सोशल मीडियावरती अनेक अपूर्ण किंवा चुकीच्या तारखा फिरतात. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी महाराष्ट्र कृषी विभाग आणि संबंधित शासनाच्या अधिकृत सूचनांकडे पाहणे योग्य आहे. महाराष्ट्र कृषी विभागाच्या संकेतस्थळावर शेतकरी मासिक आणि कृषीविषयी अधिकृत माहिती उपलब्ध आहे.